मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, भारतीय जनता पक्षाची राजकीय लालसा आणि राक्षसी महत्वाकांक्षा अजिबात कमी होताना दिसत नाही. लोकशाही पद्धतीनं हिमाचलमध्ये निवडून आलेलं काँग्रेसचं सरकार पुन्हा डळमळीत करण्याचं एक षडयंत्र भारतीय जनता पार्टी रचते की काय अशी शंका यायला लागली. 27 तारखेला राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला. काँग्रेसजवळ आवश्यक तो मतांचा कोटा असताना सुद्धा काँग्रेस उमेदवाराचा पराभव यासाठी झाला की काँग्रेसचे हिमाचल प्रदेशमधले 6 आमदार फुटीर निघाले, फुटले. त्यांनी क्रॉस वोटिंग भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला केलं आणि राज्यसभेच्या निवडणुकीत बहुमत असताना सुद्धा काँग्रेसचा उमेदवार पराभूत होऊन भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाला. आता तिथले मुख्यमंत्री जे आहेत सुखविंदर सिंग सुखू यांच्या आसनाला बत्ती लावण्याचं काम या निमित्ताने अस्वस्थ असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने लावण्याचं काम सुरू केलेलं आहे. 6 आमदार हे आमच्याकडे आहेत असा दावा भारतीय जनता पार्टीने केला. भाजपचे माजी मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे या सगळ्या आघाडींवर आपल्याला अगदी अग्रभागी असल्याचे दिसतात. कोणत्याही राज्यामध्ये लोकशाही पद्धतीने वेगवेगळ्या पक्षाची सरकारे येतात तेव्हा यांच्या पोटात मोठा गोळा उठतो आणि यांना या सगळ्या विरोधी पक्षाला खाऊ की ठेवू अशा पद्धतीचा आविर्भाव यांच्या मनात निर्माण होतो. त्यामुळे देशातल्या कोणत्याही राज्यामध्ये लोकशाही पद्धतीनं का होईना परंतु विरोधी पक्षाचं सरकार येताच कामा नये अशा एका विचित्र राक्षसी महत्वाकांक्षा आणि मानसिकतेनं भारतीय जनता पार्टी आणि त्याचे सगळे मित्र पक्ष पछाडलेले दिसतात. काँग्रेसचे 6 फुटीर आमदार, 2-3 अपक्ष अशा काही आमदारांना घेऊन आता हिमाचल प्रदेशचं काँग्रेस सरकार कसं अडचणीत आणायचं याच्या सगळ्या व्यूहरचना अगदी सुरू झालेल्या आहेत. केंद्रात बसणारे भारतीय जनता पार्टीचे तथाकथित चाणक्य अमित शहा, जगत प्रसाद नड्डा आणि या सगळ्यांना आर्थिक आणि सगळं पाठबळ देणारे नरेंद्र मोदी हे या सगळ्या मागे आहेत हे आता लपून राहिलेलं नाही. कदाचित काँग्रेसच्या या कमजोर आमदारांना आणि लालसी आमदारांना आणखी फोडण्याचा प्रयत्न होईल. काही आमदारांना प्रादेशिक वाद त्यांच्या डोक्यात घातला जाईल. काही अंतर्गत हेवे दावे ते अधिक मोठे कसे होतील याचा प्रयत्न केला जाईल आणि भारतीय जनता पार्टी कदाचित येणाऱ्या काही दिवसामध्ये हिमाचल प्रदेशमधलं काँग्रेस सरकार घालवेल की काय अशी भीती सध्या आपल्या सगळ्यांना वाटते. भारतीय जनता पार्टी एका बाजूला जगातली सर्वात मोठी सदस्य संख्या असणारी पार्टी असा स्वतः त्यांचा दावा आहे, ते दावा करतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र छोट्या छोट्या पक्षांची सरकार कशी फोडता येतील. दिल्लीत गेली 3 टर्म आम आदमी पार्टी त्यांच्या नाकात ज्या पद्धतीने नकेल घालून त्यांना दम आणते आहे ते त्यांना नकोसं होतं. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आता 7वा समन्स पाठवलेला आहे. त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने काँग्रेसची आघाडी करू नये किंवा विरोधी पक्षासोबत जाऊन मिळू नये, स्वतंत्र निवडणूक लढावी असा अट्टाहास भारतीय जनता पार्टी करताना दिसते. काँग्रेससोबत आम आदमी पार्टीचा पॅक होताना दिसत आहे तर लगेच 7वा समन्स त्यांना गेला. म्हणजे कदाचित भारतीय जनता पार्टी अरविंद केजरीवालांना येणाऱ्या आठवड्यात अटक केल्याशिवाय राहणार नाही असे त्यांचे विशाल मनसुबे या निमित्ताने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे. लोकशाहीसाठी अत्यंत घातक असणारा हा पक्ष सामदाम दंड भेद नीती सगळं वापरून माणसं फोडता कसे येतील, पक्ष फोडता कसे येतील, प्रादेशिक पक्ष नेस्तनाबूत कसे करता येतील याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ते करताना दिसत आहे. तरीही लोकशाहीच्या नावाने ते गळे काढतात. आम्हीच कशी लोकशाहीचे रक्षक आहोत, आम्ही कशी ही लोकशाही मजबूत केली, नवा राष्ट्रवाद आम्ही देशामध्ये कसा आणलाय आणि तो शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचवतोय असा प्रयत्न आणि असा पोकळ दावा बाष्कळ वल्गना भारतीय जनता पार्टी करताना दिसते.
हे आपल्यापासून लपून नाही. जिथे जिथे विरोधी पक्षांचं सरकार असेल ते सरकार मजबूत कसं राहणार नाही, ते कमजोर कसं होईल, त्याच्यातल्या छिद्रांमध्ये बोट घालून ते कसं वाढवता येईल, असा प्रयत्न भारतीय जनता पार्टी या सगळ्या कट कारस्थानातून करताना दिसत आहे. महाराष्ट्रात सुद्धा तेच केलं. महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, तशीच देशातल्या वेगवेगळ्या प्रांतातली सुद्धा जनता सुज्ञ आहे. वेगवेगळी सरकारं फोडून मागच्या काळातलं आपल्याला अगदी मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक हे सगळी उदाहरणं आपल्या समोर आहे. अगदी बहुमत नसताना सुद्धा वेळप्रसंगी माणसं फोडून आमदारांना कोट्यावधी रुपये देऊन त्यांना राजीनामे देऊन विरोधकांचं पाठबळ कमी करायचं, म्हणजे स्वतःचं नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करण्याचं हे जे काही कला भारतीय जनता पक्षावाले शिकलेले आहेत ते या लोकशाहीची मोठी विटंबना करणार आहे. आणि तीच लोकशाहीची विटंबना करण्यासाठी हे सगळे तथाकथित चाणक्य पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत, सगळी शस्त्र घेऊन. मोठ्या प्रमाणावर अगदी पाण्यासारखा पैसा वाहून एखाद्या राज्यातलं सरकार गमावणं, यात मोठा असुरी आनंद भारतीय जनता पार्टीच्या या सगळ्या कथित चाणक्यांना असतो. तोच आनंद कदाचित ते येणाऱ्या आठवड्यात घेऊ शकतात. परंतु यांनी काय होईल, एखाद्या राज्यात तुमचं सरकार येईल, परंतु पुन्हा जेव्हा निवडणुका होतील तेव्हा मतदार तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण की एक कोणत्याही गोष्ट करण्याची एक सीमा असते, ती सीमा कदाचित भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या या सगळ्या लांड्या लबाड्यांनी, या सगळ्या बदमाशींनी, या सगळ्या कटकारस्थानांनी कधीच ओलांडलेली आहे. त्याच्यामुळे आता सामान्य माणसाचा लोकशाहीवरचा विश्वास अजूनही पक्का आहे. अशा घटना सतत घडत राहिल्या तर बहुसंख्य लोक असे असतात की ज्यांचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जातो आणि मग पुन्हा त्यांना भारतीय जनता पार्टीचा नरेटिव्ह समोर आणला जाते की आता मोदीशिवाय कोण आहे, त्या राज्यातल्या भाजपच्या नेत्याशिवाय कोण आहे, यांना सरकारच चालवता येत नाही, बघा यांच्यातच नाराजी आहे. हे सगळं नाटक करताना लोकसभेच्या अब की बार 400 पार या पोकळ घोषणेचा सुद्धा त्याला आधार आहेच. वेगवेगळ्या पक्षातली माणसं फोडून, वेगवेगळ्या पक्षातली सरकार अस्थिर करून स्वतःचं घर भरण्याचं हे जे कारस्थान आहे, हे कारस्थान भारतीय जनतेनं, सामान्य मतदारांनी ओळखलं पाहिजे आणि त्या दृष्टीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये पावलं टाकली पाहिजेत. अर्थात आपण सगळे सुज्ञ आहात. योग्य वेळी योग्य आपण निर्णय घेऊ, बोलत राहू, प्रतिक्रिया देऊ, जे जे घडेल त्यावर आपलं स्वतःचं मत सुद्धा व्यक्त करत राहू. मित्रो, आजच्या पुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा करा. नमस्कार.